ही मका ही 2 दिवस लेट आहे हो बरोबर आहे 2 दिवस आणि ही 2 दिवस अगोदरची फक्त आणि त्याच्या खालची जी मका आहे ती 8 दिवस आधी 8 दिवस उतरलेली होती ती म्हणजे 8 दिवस आधीची मका पण आहे 2 दिवसाच्या नंतरची पण आहे आणि ही त्यांच्या मधली पण आहे हा मला विश्वास होता शेतकरी तर खोटं बोलणार नाही सर युट्यूब बघत होते मी रोजचे व्हिडिओ बघते 3-4 संध्याकाळी डेली हे मला लय आवडत्या बंद कर मी ऐकतच नाही मी बघते 10-11 वाजता व्हिडिओ बघते डेली पण म्हटलं शेतकरी एक शेतकरी खोटा बोलत 2 बोलत 3 सगळे तर काही खोटं बोलणार नाही ना शेतकरी हा विश्वास होता मला म्हणून मी डेअरिंग केली खर्च म्हटलं काय हो शेतकरी खोटं बोलत नाही एक वेळेस व्यापारी खोटं बोलत पण शेतकरी बोलत नाही खोटं खरंय 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 आता आम्ही काय ठरवलं सर शेणखताला जेवढे पैसे लागणार तेवढं कृषी अमृत आणि आर्यन पेस्ट टाकायचं बरोबर आणि वर्ष खत मग शक्ती सम्राट मिराकल वाह ते टाकायचं वर्षाला बस हा बस तेवढं करायचं काय फॉर्म्युला बनवला डायरेक्ट ते टाकून द्यायचं एक नंबर फॉर्म्युला क्या बात म्हणजे किती लागू ते 25,000 लागू किंवा 30,000 लागू पण ते वापरायचं शेणखताला तेवढं टाकून द्यायचे 2 चक्कर होते माझे दिली वावरात सकाळ संध्याकाळ काही काम नसतं मी चक्कर मारून जाणारच वावरामध्ये लेकराला भेटायचं तसं रोज पिकाला भेटायचं चक्कर मारणारच वावरामध्ये क्या बात घरी बसणार नाही 30 गुंठे क्षेत्र याला आम्ही जवळजवळ 10 बॅग कृषी अमृत टाकलेले आरएमपीचे 3 किलो टाकलेले म्हणजे 3 किलो हो हो म्हणजे ते पुढे हो 3 किलोचा पुढे डायरेक्ट हो डायरेक्ट काय बात करता या शेतामध्ये बिलकुल काही मशागत नाहीये 3 पिकांपासून 3 पिकांपासून मशागत नाही व्हिडिओ बघून टाकलेले शक्ती सम्राट मिराकल यांनी नाही सांगितलं मी टाकलेले मी म्हटलं द्या सर मकाल टाकायचंय त्यांनी फक्त ग्रीन गुजरात दिलं तर मी स्वतः व्हिडिओ बघून टाकलेले जास्तीत जास्त 20,000 खर्च केला 20,000 मध्ये 1 लाख जरी झाले तर झाले ना 1 रुपयाला 5 रुपये एका मिशन ऑर्गॅनिक टोपले सर त्यांच्यावर एकदा केलता प्लॉट तो आमचा टरबूजचा प्लॉट फेल गेला लोक आम्हाला म्हणे तुम्ही हे करूच नका खत हे ना आमचा बी फेल गेला काल करायचं परत नाही पण म्हटलं आता हे ठेवायचंच बघायचं एकदा फेल जाईन 2दा जाईन बघू म्हटलं त्या बिचाराचा फेल गेला तर आमचा बी गेला असता नाही बघू म्हटलं काय होतंय हे काय चालू ठेवलं पुढे मग ते अनुभव यायला लागले ना पिकाचा रिझल्ट दिसायला लागला ना सर काय हे तुमचे कंस घेतील का सूट कोणाली असा प्रश्न पडेल तुम्हाला आता एवढे मोठे होते हा मग त्याच्यामुळे आम्हाला आवरेज बघायचं लोक काय म्हणे साधी मका बघा नाही म्हटलं आवरेज किती काढते हे बघायचंय एकरी हा हे सिटी मध्ये कस लावते 3700 रुपये खर्च आहे अख्खा मिळून आपला 3700 वर एवढी मका हे डबल डोस टाकलेला आहे हिला मग विचार करा ना ही मका आहे सवरची आपण बघितली हिची हाईट काय आहे डबल डोस टाकले डबल हिची हाईट आता सध्या 3 फूट आहे आणि याची हाईट जवळजवळ 7 फूट आहे 7-7.5 तिला तुरा पण निघाला सर लगेच मी कोणाच ऐकत नाही डायरेक्ट म्हटलं कुणी काही म्हणू येडं म्हटलं तरी चालेल पण खत सोडायचेच नाही हेच वापरायचं हा हेच वापरायचं नाही युट्यूब बघून केलं सर म्हटलं बघू काय होतंय बघायला तर काय हरकत आहे म्हटलं अनुभव घ्यायला काय हरकत आहे तुमचा अनुभव एकदा सक्सेस फेल झाला जाऊ 2दा फेल जाऊ एकदा काय सक्सेस होऊ ना आपण म्हटलं बघूया असं बघू तर खरी म्हटलं बिगर युरियाचा गहू येतो का नाही तो सक्सेस झाला आता म्हणते झाले व तुम्ही सक्सेस तेच लोक म्हणतात हो पाटील तुम्हाला महाग नाही वाटत का तंत्रज्ञान नाही नाही महाग असलं तरी शेतीत उत्पन्न निघत ना शेतीच्या बाबतीत कंजूस पण नाही आवडत मला करायला वा 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 अशी जर प्रत्येक घरामध्ये एक महिला जर तयार झाली तर मी म्हणतो भारत यांना विचारा हे म्हणत असेल लय खत झालं दिलीप भाऊ आमचे म्हणतो असं म्हणलं नाही टाकायचंच नाही पण भारत महाशक्ती होईल का नाही पाणी सर याला 5च पाणी झाले गावाला बाकीचे शेतकरी त्यांचे 8-9 होतात आता आमच्याकडचे लोक म्हणतील आमच्याकडे मामोर पाणी आहे काय फरक पडतो आम्हाला काय फायदा आम्हाला
ही पपई पाहिलं, ही पपई का नक्की डांगर एक पपई बाबा डांगर वाटतंय इकडे बघा, इकडून डांगरच वाटते. हा हिरवं डांगर. हा बघा ह्याचं वजन सुद्धा आहे ना 1.5-2 किलो असं. जास्त असं हा 3 किलो असेल 3 किलो 3 किलो असं. ही 2 किलो असं टरबूज असं एवढंच 2 किलो भरतं. आणि किती म्हणजे आतून कडक. आणि बी नाही सर तिच्यात अजिबात. हा पण एक पण बी नाही निघत. वा 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 एक काय पपई एक पण बी नाही निघत. मी लबाड पपई परत लावायची म्हणलं मग आवड काय कर. आता आपण इथे 2 मका बघतोय मॅडमच्या सांगण्यानुसार किंवा परिस्थिती मी स्थानिक परिस्थितीमध्ये ही मका ही 2 दिवस लेट आहे. हो बरोबर 2 आहे. दिवस आणि ही 2 दिवस अगोदरची अगोदर फक्त. आणि त्याच्या खालची जी मका आहे ती ती 8 दिवस आधी 8 दिवस उतरलेली होती ती. म्हणजे 8 दिवस आधीची मका पण आहे, 2 दिवसाच्या नंतरची पण आहे आणि ही त्यांच्या मधली पण आहे. हा तर इथे आपल्याला जमीन आणि पीक याच्यामधला फरक जो आहे म्हणजे जमीन तर बांध आहे म्हटल्यावर एकच आहे. एकच जमीन एकच. म्हणजे या जमिनीमध्ये आता हे स्थानिक शेतकरी आहे इथले म्हणजे ज्यांना असं म्हणतो की प्रयोगशील अभ्यासू जाणकार शेतकरी बरोबर आहे. तर ते शेतकरी खास ही मका बघायला आले का हो सर. तुमचं नाव सांगा सगळ्यांना. मनोज रामभाऊ गुंजाळ. किती शेती आहे तुम्हाला. आम्हाला 5 एकर शेती. 5 एकर शेती. तुम्ही नेहमी प्रयोग करता हा प्रयोग ऊसामध्ये किंवा बाकी सगळ्या पिकांमध्ये. हे तुमच्या भागामध्ये फवारा मारायचं काम करता. काय नाव तुमचं. दिलीप कोले. तुम्ही सगळ्यांची फवारण्या करता बरोबर आहे. तुम्ही यांना इथपर्यंत का घेऊन आले, इथं का घेऊन आले. त्यांना माग म्हणलं होतं पण त्यांची तोड चालू होतं. म्हणलं चला मका पाहिला कारण नानाची त्यांची शिवाजी भुजबळ नाही का त्यांची चर्चा व्हायची ते व्हिडिओ पाहायचे ना. हा म्हणलं ते जाऊ दे ते काही हा, हा. video आपण अध्यक्ष पाहू. ना उसाला वापरायला बर त्यांचा ऊस खतरनाक आहे. त्याची खाल्ली पेरीची कांडी आहे हा. ना एक सारखे आहे म्हणजे आता 16-17 तुमच्या भागामध्ये हा जो पट्टा आहे सगळा उमरी बाळापूर वगैरे हा जो सगळा आहे तर या सगळ्या एवढं लेडीज कांडी राहते अशी. हा मग या साईडची एवढी आणि जाडी आहे ना तिची एक सारखी खालून ह्याची कांडी केवढी आहे. या मापात आहे आत्ता बर कांडी. बर आणि त्याच्यावर 5-6 कांडे सोडले या मापात आहे वरती. वरती. बर पण आता तिडून त्या थोडं ऊन पडायला लागलं मध्ये थोडं छोटे झाल्या पण तिची जाडी आहे ना ती हा तळापासून जमिनीपासून एकसारखी. वाड्यापर्यंत एकसारखी जाडी. तुमच्या भागात ऊसाला फुटवे होता परंतु साईज नाही होत साईज नाही होत बरोबर आहे ना. नंतर ते खाल्ले जळून जात्या मोठा जटावर जातो खाल्ले जळून जाते. खालचं काहीच येत नाही वर. 265 तसं म्हणजे जमिनीत तुमच्या ताकद आहे पण तुमच्याकडनं तिची ताकद पूर्ण होत नाही होत नाही. बरं. उलट तुम्ही ताकद देण्याच्या ऐवजी अशा गोष्टी देते ज्या जमिनीला नको आहे म्हणून ते जळून जात. जळून जाते. कळलं लक्षामध्ये. तुम्ही यांना ही मका दाखवायला का आणली, का आणली ही मका दाखवायला. त्यांना ना ते प्रत्यक्ष निरीक्षण करू. आणि शिवाय याला डबल डोस आहे बरं का सर. आपण फक्त रासायनिकचा? याला- हा रासायनिकचा. तुम्ही का नाही वापरला डबल, नाही आम्ही वापरलंच नाही. का नाही वापरला. एकदा सांगितलं याला काय काय वापरले. याला शक्ती सम्राट मिराकलचे एक बॅग टाकले. म्हणजे SSM टाकली. हा बर. फ्लावर लावली. फ्लावरला 2 फ्लावरचे फळ काढले. 2 वेळेस कृषी अमृत आणि अच्छा हे शक्ती सम्राट ते नंतर त्यांचं- टाकला. आधी ना 2 फ्लावरचे फळ काढले आम्ही बर कृषी अमृतवर बर. RNPH वर. बर. दोन्ही वेळेस RNPH डोस टाकले. वापरलं. हो दोन्ही वेळेस किती डोस क्षेत्र आहे टाकलेले. सगळे? 30 गुंठे क्षेत्र आहे. याला आम्ही जवळजवळ 10 बॅग कृषी कृषी अमृत अमृत टाकलेले. आणि RNPH चे RNPH 3 किलो टाकलेले. म्हणजे 3 किलो हो हो म्हणजे ते पुढे हो हो 3 किलोचं हो, फळ हो डायरेक्ट. हो डायरेक्ट. काय बात करता. हा डायरेक्ट 30 गुंठ्याला? हो डायरेक्ट 3 बरं काय किती वेळा फ्लावर काढली. 2दा फ्लावर फ्लावर फ्लावर. हा फ्लावर आणि त्याच सरीला परत आहे तेच राहणार त्याच सरीला परत मका टोचलेली. वावर मोडलेलं नाही सर. रोटर पण नाही नाही काहीच नाही. नाही नाही वावर पण मोडलेलं नाही. वावर मोडलेलं नाही, तयार सर. केलं ना नांगरून वगैरे सगळं मी परत काहीच कर. परत करायचंच नाही. 2 फ्लॉवरची पिकं ट्रॅक्टरची काढायची मजुरी आणि वाचली. मकाचं पीक लावून द्यायचं. हा पण तसं केमिकल येतं का. नाही येत नाही केमिकलचं आता हे समोर नाही हे नवीन सरी केलेली आहे. एक फळ काढलेलं आहे आणि नवीन सरी केलेली आहे. तुम्ही सरी बदललेली नाही. नाही बदललेली नाही सरी. तीच सरी आमची फ्लावरची सरी आहे. 2 फ्लावर फळ काढले. 2 तिसऱ्यांदा मका लावली. तिसऱ्यांदा मका लावली. या शेतामध्ये बिलकुल काही मशागत नाहीये. 3 नाही. पिकांपासून. 3 पिकांपासून मशागत नाही. जस काय पहिले आला होती त्याच्यात फुलवर लावली. हा बर परत फुलवर लावली. परत फ्लावर लावली. परत बेसोड टाकला होता का. हा परत बेसवर टाकला. दुसऱ्या फ्लावर तेवढाच? हो तेवढाच टाकलेला आहे. उलट जास्त टाकलेला आहे. 1-2 गोण्या कृषी अमृतच्या पुढच्या? कमी नाही. हा
बर आणि मग तिसऱ्यांदा मका काय लावली. टाकलं आता बेसल डोस तिसऱ्यांदा मका फक्त ग्रीन गुजरात टाकलेले आणि SSM टाक ते नंतर टाकलं. SSM. माझ्या मनाने व्हिडिओ बघून टाकलेले शक्ती सम्राट मिराकल. हे म्हणले नाही यांनी तुम्हाला? नाही सांगितलं, मी टाकलेले. मी म्हटलं द्या सर मकाला टाकायचंय. त्यांनी फक्त ग्रीन गुजरात दिलं तर मी स्वतः व्हिडिओ बघून टाकलेले. तुमच्या जमिनी नापीक होऊ नये ह्याची जर तुम्हाला काळजी वाटत असेल, यांच्यासारखी अवस्था होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही पूर्ण डोस टाकलाच पाहिजे. एका कोणत्या याच्यावर अवलंबून राहिलं ना नाही पाहिजे. मग हे असं करू करू बचत करू करू जमीन नापीक झाल्या ना. जमीन नापीक का झाल्या? कारण आम्ही बचत करीत राहिलो, शेणखतामध्ये बचत केली, जमीन सुपीक करण्यामध्ये बचत केली. शेणखत नाही सर या जमिनी, बिलकुल नाही, अजिबात नाही. 2 वर्षापासून शेणखत नाही, काहीच नाही. हे जसं एसरी चालू केलं तेव्हा जसं वैदिकचं चालू केलं ना खत बंदच करून बरं. त्या टाकलं. फ्लावरचा काय अनुभव आहे? फ्लावरचे चांगले आलते पण ते फ्लावरचा पावसामुळे ना काळा टिपका पडला होता त्याला पहिल्या फळाला आमच्या. तसं नसतं दुसऱ्या ते, फळाला तसं नसतं ते. तुम्ही एक डोस टाकला की नाही, फ्लावरचा पिरियड किती आहे? 2 महिन्याचा. 2.5 महिने, बरोबर की नाही? त्याच्यामुळे त्याला 2 डोस जायला पाहिजे. मग पहिला डोस कसा जायला पाहिजे? RNPH आणि दुसरा डोस SSMचा. दुसरा डोस जर SSMचा गेला असता तर कमजोर नसती झाली आणि पावसात सुद्धा 1 नंबर राहिली असती. मग दुसऱ्या वेळेस केली तेव्हा दुसऱ्या वेळेस आली चांगली. तेव्हा किती पैसे झाले काय? त्यावेळेस बरेच झाले ते कावा दिली भाऊ. बरेच म्हणजे किती? बरेच म्हणजे आता इन्कम टॅक्स वाले थोडी येणार आहे. मग बोला ना, मग शेतकऱ्याला कुठे इन्कम टॅक्स आहे? आपले पैसे कोण चोरून येणार आहे? नाही चरायचं नाही प्रश्न काय. 1 लाख. अच्छा, नक्की 1 लाख झाले का? बरं. तुमच्याकडे 1 लाख रुपये होणं म्हणजे चांगली गोष्ट आहे काय? किती म्हणजे मला नाही माहिती काय आहे तुमच्या भागामध्ये 30 गुंठ्यामध्ये नाही जास्त झाले असतील. किती झाले असतील? आता एवढे सगळे ही एक फ्लावर होती ते 50 गुंठ्याचा फड होता आमची. सगळे 2-2.5 किती एकर झाले? फ्लावर होती ना, किती झाले पण सगळे? त्याच्यामुळे आता एवढा हिशोब नाही लय जास्त केलेला आम्ही. मग तुमच्या घरात पैसे किती आले हे तर माहिती असेल ना? 2.5 लाख झाले. 2.5 लाख झाले 2.5 लाख रुपये झाले. 3 लाख झाले. बरं. आणि खर्च किती केला होता? खर्च मग आता फक्त 1 लाख रुपये. खताचा 1 लाख पण नसून झाला. नाही फक्त तुमचा एसीचा खर्च किती झाला? नाही एवढा आम्ही सेपरेट काढलेलंच नाही सर. किती बिल आहे तुमचं? कुठे गेले ते? 15-20 हजार रुपये. 20,000 जास्तीत जास्त. 20,000 खर्च केला. 20,000मध्ये 1 लाख जरी झाले तर झाले ना 1 रुपयाला 5 रुपये. केमिकलवर काय परिस्थिती राहिली असती जर केमिकलवर असतं तर? केमिकल टाकलंच नाही आम्ही, कुठलाच फवारा नाही केला. पूर्वी करत असेल ना? पूर्वी करतो म्हणजे 2 वर्ष नाही त्यांच्यावर एकदा केलता प्लॉट. तो आमचा टरबूजचा प्लॉट फेल गेला. बरं. लोक आम्हाला म्हणे तुम्ही हे करूच नका खत, हे ना मग आमचा बी फेल गेला तर काय करायचं परत? नाही पण म्हटलं आता हे ठेवायचंच बघायचं. पहा. एकदा फेल जाईन 2दा जाईन बघू म्हटलं. त्या बिचाराचा फेल गेला तर आमचा बी गेला असता. नाही बघू म्हटलं काय होतंय. जाऊ दे, एक हे काय वर्ष चालू नाही. ठेवलं पुढे? मग ते अनुभव यायला लागले ना, पिकाचा रिझल्ट दिसायला लागला ना सर. पीक चांगलं आलं होतं हा. परंतु नंतर ते पावसामुळे खराब झालं. पावसामुळं. आणि काय झालं असं इथं एक फळ होता फ्लावरचा, पलीकडून फ्लावरची फळ होते. ते किडे ना सगळे याच्यावर येऊन बसा. हा टीक पडली होती. ते फवारे मारले का माशी इकडे येऊन बसायची त्याच्यावर. पावसामुळे रोग येतो का कमजोरीमुळे येतो हे पहिलं फायनल करू आपण दोघं जण आधी. मग कमजोरी कशामुळे आली? कोणत्या स्थितीमध्ये आल्यावर टीक पडली? किती एकदम दिवसांनी? म्हणजे बटनच्या निघायच्या हा, स्थितीमध्ये आल्या म्हणजे टीक पडली. किती दिवसांनी? म्हणजे माल काढायचा 4 दिवसात बरोबर आहे मग की टीक पडली सर. हा नाही? म्हणजे आधी नव्हती. तुमचा दुसरा जो बेसल डोस जायला पाहिजे होता 8 तो जर गेला दिवसात असता टीक पडली मालाला सर. किती गेला असता? 3,400 मी रुपये. म्हणते आम्ही 10,000 टाकला असता ना. पहा. प्रश्न तो नाही आमचा. आमच्या शेतीला विषयच नाही. युट्यूब बघत असाल ना? युट्यूब बघूनच मग आम्ही हे फवारे हे मनाने आता- टाकलं ते, हा, SSM. मनाने टाकलं हे आम्ही. आणि हे बी त्याला विचारा शक्ती आता जर सम्राट मनाने निराकरण. टाकलं नसतं ना तर याला पण थोडा विकणे जाणवला असतं. काय आम्ही झालं? मनाने टाकलेलं हे. तुमची जमीन तयार झाली आता म्हणून हे पीक एक नंबर आलेले काहीच नाही टाकता. SSM जे आहे ते टाकलं म्हणून तुम्ही आता किती टाकलं याला? 1-1 गोण टाकलेली फक्त. 3 इंची. हा ह्युमस गोल्ड नाही त्याच्यामध्ये. नाही, ते कधी बी SSM ह्युमस गोल्ड शिवाय द्यायचंच नाही. त्याच्यामध्ये जी ताकद आहे का त्या ताकदीमुळं बाकीची 3 खतं लागू होता. लक्षात ठेवा. ह्युमस गोल्डमुळं बाकीची 3 खतं दुपटीने लागू होता. आणि आम्ही ते व्हिडिओ बघून ते बियाला आहे ना हां रूट सॉइल चार्जर न्यूट्री चार्जर ते चोळून मग बी फोकलं होतं सर आम्ही. कशाचं? गव्हाचं. ते पेरणी हा, केली फक्त 2 फवारे केले त्याला पोषकचे. बाकी आजूबाजूच्या काहीच लोकांचं मारलं नाही. आजूबाजूच्या लोकांचं काहीच मारलं आणि नाही. आजूबाजूच्या लोकांनी गव्हाला किती फवारे मारले असतील? युरिया मारलेली आहे, पोषक मारलेले त्यांनी. आणि आम्ही फवारण्या? युरिया मारलेच. आजूबाजूला फवारे बरेच झाले असेल त्यांच्या. त्यांची? 2-2, 3-3.
आता ही तुमची कोणती मका आहे? स्वीट कॉर्न मका आहे. स्वीट कॉर्न आहे हा. का हो पाटील? स्वीट कॉर्नची ही दांड एवढी होता का अशी? नाही होती एवढी झाड नाही होती. हे बघा हे पुढं काय तर खूप जाड आहे सर. सारखे झाड झालेले. हा पुढे तर खूप जाड आहे हे असे. काय हे हे तुमचे कणस घेतील का स्वीट कॉर्नवाली? असा प्रश्न पडेल तुम्हाला आता. एवढे मोठे होते कधी सुद्धा एवढ्या झाड नाही ना मोठंच नाही. दांड मोठं घेईन निघणार. नाही. हा मग त्याच्यामुळे आम्हाला आवरेज बघायचं. लोक काय म्हणे साधी मका बघा, नाही म्हटलं आवरेज किती काढते हे बघायचंय एकरी. पहा हे सिटी मध्ये कसं लावते. नाही आवरेज बघायचं म्हटलं किती बरं. टन माल निघतो ते नाही आता गुंठ्यात बघायचंय. हे जे कणीस आहे हे कणीस पण निघताना केवढं निघालंय. दोन कणस प्रत्येक ताटाला 2 कणीस सर. आणि स्वीट कॉर्नला किती येतात? एकच येतं. येते, पण ते दुसरं छोटं असतं. हा नाही इथे एकदा केली होती ना एकदम छोटी छोटी कणीस होते. आता इथं आत्ताच असं आहे बाळाचे आणि पाय आधी बारीक ताट होतं. हे- एक जणांनी केले होते ना हा. एकदम छोटे कणीस हे असं होते. बारीक ताट होतं. याच्यापेक्षा बारीक होतं. हे तर नाही मोठे. अच्छा बारीक होतं. म्हणजे हे जे बारीक बारीक हा, हे त्याच्यापेक्षा बारीक कणीस असे बारीक होते एकदम. आणि हे एवढं मोठं झालंय आता. हा. आता मी बांधावर उभा आहे आणि शेत खाली आहे. हो समजा या शेतामध्ये जर तुम्ही खाली उभे राहिले तर दिसणार बी नाही. मी जरी उभा राहिलो म्हणजे तुम्ही जर मका जर बघितली तर हे बघा इथे बघा हे बघा डोक्याच्या वर आहे ते. दिसतोय का मी? 6-6.5 फूट. आणि तरी सर ती नवीन जर सरी असती ना अजून वाढलेली असती. बरोबर आहे ना? रोटा मारली जर सरी असती ना उष्ट्या रानात कसं माल पिकअप घेत नाही एवढं लय. मकाला स्वीट कॉर्नला स्वीट गोड असल्यामुळे तिला कीड किड येते. येतीच. हा किड असते. साध्या मकाला एक वेळेस येणार नाही पण हिला येणार हिला खूप किड येते. असं. पण इथं काहीच नाही. सगळी मका एक सारखी आहे. आणि तुरा बघा ना तिचा तुऱ्याला दंडम एकदम बघा. जेवढी मकाची ताट राहते तेवढा तुरा आहे. हा हे काय आहे? चमत्कार. ॲव्हरेज काय निघाल होतो तुफान बघा ना तुम्ही. आवरेज चांगलं निघणार आहे. हा शिळ्या रानामध्ये तुम्ही मका केली आहे. आता आणि- कंपनीचं म्हणते 1 किलोला 3 किंवा 4 टन निघते. आम्ही 2 किलो बी लावलेलं आहे. त्यात पाखरांनी बरंच वेचलेलं आहे. मध्ये मध्ये पाखरांनी काय काय म्हटलं वेचलेलं तुम्ही? कंपनी काय म्हणते 1 किलोला 3 किलो निघा 3 टन. हा 3 टन निघा 3 टन 1 किलोला. हो आणि तुम्ही किती 2 किलो लावले? 2 किलो त्यातलं लावलेले. समजा 100 ग्रॅम 200 ग्रॅम खाला असेल पण तर पावणे 2 3 किलो धरायचं तसं काय बरं बुवा, पाखरांनी खाल्ले जागे समजा 3 टन दिले तर 3 दोन्ही 6 टन दोन आपण 6 टन माल निघाला पाहिजे असं तुमचं हा कंपनीचं म्हणणं आहे. जास्त निघालं वरचं द्या आम्हाला पाठवून देऊ ना मग. नाशिकला. चालेल ना काय हरकत नाही. तुझे हात आणि याचा दाण इकडे पाहिजे. हे तर बाप आहे Same पाय, आहे. हे पाय केवढं पाय बाई हे पाय केवढं. काही ठिकाणी 2 बी पडलेले सर त्या बघा. हा आता तरी हे एवढे झाड आहेत. तुम्ही बाई हे बघा. आता हे बाबा नाही विषय नाही माझा उपटणे हा विषय नाही माझा. हे केवढं आहे बघ ना. हे 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 दाण केवढं आहे. माझा हात बी त्याच्या पुढे एवढाच आहे बाय. तेव्हा तुझा हात कुठं फेका पाडायचा. तू किती लाव उपट ना असा हात असा हाताला हात उपट ना लावला. उपट ना बाळा. हे बघा नाही तसं नाही असा असा हात बघ तुझा सरळ. हे बघा तुझा हात आणि हे बघ तोंड बरोबर बघ बरं म्हणजे किती बाळस आहे तिला. म्हणजे कणीस केवढं होईल आणि चारा किती होईल. खर्च किती केला आहे? 3,400 नाही किती 1100 म्हणजे 2400 रुपये खर्च. 2300 रुपये खर्च आणि तो पहिला ग्रिंगुजाचा 1400 रुपये म्हणजे 3700 रुपये खर्च आहे अख्खा मिळून आपला. 3700 वर एवढी मका. जास्त नाही येणार एवढा जास्त खर्च करायला. हे डबल डोस टाकलेला आहे हिला. मग विचार करा ना ही मका आहे सवरची आपण बघितली हिची हाईट काय आहे? डबल डोस टाकले डबल. हिची हाईट आता सध्या 3 फूट आहे आणि याची हाईट जवळजवळ 7 फूट आहे 7-7.5. तिला तुरा पण निघायला लागला सर लगेच. हिला लगेच तुला हा, निघाला ते काय काय ठिकाण ते बघा तिथं ते बघा पुढं तुरा निघाला. जगा तिकडे समोर तुला निघाला. हा म्हणजे आणि 30 ही गुंठे हे वावर तेवढं म्हणजे एकच आहे. हिला ज्यावेळेस तुरे येतील ना त्यावेळेस ही त्याच्यापेक्षा उंच राहील. त्या पलीकडची मका आहे ती पण याच्यापेक्षा छोटीच आहे. समजा ती खाली आहे वावर पण ती ती खाली दिसते वावर लगेच आहे. दिसती पण ना पण ते उंच. 8 दिवस आधीची उतरून पडली होती आम्ही लावली तरी तेव्हा पण ती. तिची वाढ एकसारखी नाही खालीवर हा. खालीवर आहे. खालीवर बरोबर ना. मकाचं पीक घेणारे गहू घेणारे किंवा फ्लावर घेणारे शेतकरी त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? नाही मी स्वतः तर मला रिझल्ट आले मी तर वापरणार आहे कधी पण सगळ्यांना. शेती करता तुम्ही? मी खूप दिवसापासून शेती करते. किती जसं लग्न वर्षांपासून? झालं तसं म्हणजे 92 पासून शेती 92. करते. हो. ते 2022 म्हणजे 30 वर्ष हे झाले आणि वरचे 2-3 वर्ष म्हणजे 33 वर्ष. हो. 33 वर्ष आयुष्य राहत नाही काहीच. नाही राहत. तेवढे तुमचा अनुभव झाला शेतीमधला. शेतीतला मग अनुभव तुम्हाला ह्या 2 वर्षामध्ये तुम्ही SCT वैदिक वापरता. मला मी कोणाचंच ऐकत नाही. डायरेक्ट म्हटलं कुणी काही म्हणू येडं म्हटलं तरी चालेल पण खतं सोडायचेच नाही.
हेच वापरा. हा हेच वापरायचं. हे मी माझं स्वतः ठरवलेलं तुम्हाला कसं माहित झालं हे? आहे. युट्यूब वर बघितलं सर. का हो? युट्यूब बघून ह्या सरांना कॉल केला मी. तुम्ही म्हणजे एवढ्या ग्रामीण भागामध्ये इकडं म्हणजे अगदी तंत्रज्ञान कुठलं पोहोचत नाही लवकर, कुणी कंपनीवाले बी लवकर भागात येणार नाही इकडं, तिकडं तुम्ही एवढं सगळं अपडेटेड सगळं करता, म्हणजे कसं एवढी एनर्जी, एवढी ऊर्जा, एवढी हिंमत? नाही युट्यूब वर बघून केलं सर. म्हटलं बघू काय होतंय, बघायला तर काय हरकत आहे म्हटलं, अनुभव घ्यायला काय हरकत आहे. तुमचा अनुभव एकदा सक्सेस फेल झाला. जाऊ, दोनदा फेल जाऊ, एकदा काय सक्सेस होऊ ना आपण. म्हटलं बरोबर बघूया आहे. असं. साधारणतः किती उत्पन्न निघू शकतो? तुम्हाला काय अभ्यास आहे? नाही मका आम्ही केलीच नाही. नाही त्यांना माहिती ना अंदाज स्वीटकॉर्नचा कोणचा आता एकरी 6 हेक्टरचा ॲव्हरेज असेल. 6 टनच. हा एकरी आता बरं. 30 गुंठेचे म्हणलं मग हा 30 गुंठे कम्प्लीट. 5 समजा 5 टनाची अपेक्षा समजा याच्याकडून. हां त्याच्यात 5 टन काय? 5 टन निघायला पाहिजे. बरं. या दांड वगैरे चांगले छान आहे याची वाली. किती पैसे होतात 5 टनाचे? सरासरी 10 रुपये किलोच्या खाली राहत नाही स्वीटकॉर्न. म्हणजे किमान 50,000 तर गॅरंटेड होणार. आणि ह्या धांडाचे हे ते वेगळे. 300 रुपये 400 रुपये जातच आहे. मूर्खच होणार. याचा मोरघात जाणार लगेच. एक काय एक भाव कणीस. जातोय? हे 400 रुपये 300 रुपये गुंठ्याने आरामसे जाणार. कसं आहे आता कारखाने बंद झाले हा. तर मकाला रेट वाढणार आहे. आता वाढी भेटते म्हणून हा हां थोडा रेट किती टन निघाल याच्यातून? किती टन निघाल चारा? चारा एवढा झाड आहे म्हणलं. चांगलं नाही का तरी 9 एक बॅगा भरा पाहिजे. 8-9 बॅगा भरा. 9 बॅगा म्हणजे किती किंमत झाली त्याची? 4400 रुपयाला हा विकायला. बापरे, म्हणजे त्याचे 43,000 रुपये. लाखावर जाईल ही? लाख रुपये जाईल. काय बर. हा राहत. म्हणजे लाख रुपये उत्पन्न फ्लावरचं, लाख रुपये उत्पन्न मकाचं, म्हणजे 2 लाख झाली. हिला किती महिने लागता? 3-3.5 महिने. आणि त्याला पण 3-3.5 महिने. 8 महिने लागत. फ्लावरला 2.5 म्हणजे दोन्ही मिळून 6 महिन्यामध्ये 2 लाख रुपये. आणि 2 फड काढलेले. हा तिसरा फड आहे. तिसरा फळ आहे हा. पड्या. म्हणजे वावराचं कस उतरलं नाही? मजुरीच नाही ना. हा तिसरा फड आहे. म्हणजे पहिल्या मशागत नाही काय? मशागत नाही, मशागत नाही वावराची. 1 लाख धरली समजा मग. हा बरोबर तरी 3 लाख रुपये 30 गुंठ्यामध्ये होते. बरोबर आहे. मशागत नाही. म्हणजे वर्षाचं उत्पन्न 5 लाख रुपये आहे हा हो. जर तुम्ही जर व्यवस्थित शेती केली. एकरी नुसते मका केली, फ्लावर सारखे पिकं केले तरी न आत बायचे. नाही आता कोथंबीर करायची 50 गुंठे सर. वा वा, हिंमत वाढली बा. हा कोथंबीर करायची. हे जे रिझल्ट बघितल्यानंतर जेव्हा तुमचे एवढे तज्ज्ञ शेतकरी तुमचे व्हिजिटला येतात, तुमचं कौतुक होतं, त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं? नाही आनंद वाटतो सर. दुसरं वाटतो काय? ना? आजूबाजूला लोक विचारता का तुम्ही काय केलंय असं? नाही अजून नाही विचारते लोक. आम्हाला नाव ठेवतात आधी दिली बघून ती कशाला एक खत टाकीता म्हणजे तुमची पिढी जाईन तरी सुधारणार नाही म्हणे तुम्ही. गेली पिढी त्यांची. हा आणि संपली ज्यांनी एका गहू वर्षात. टाकायला बोला ना सर ते म्हणे युरियाशिवाय फुटवाच होत नाही. म्हणजे त्यांचा जाऊ द्या 2 हा. पोते कमी निघतील. हा. बघू तर खरी म्हटलं बिगर युरियाचा गहू येतो का नाही. तो सक्सेस झाला. आता म्हणते झाले व तुम्ही सक्सेस. तेच लोक का म्हणतात. हो पाटील, हा. काय डायलॉग आहे? खरंय का नाही दिलीप भाऊ? खरं आहे ना. आता आता मीच म्हणायचं युरिया टाका थोडं. हा हेच म्हणतो ती युरिया टाका येणार नाही म्हणलं बरोबर. त्यांना टाकायचीच काळजी, नाही. त्यांना काळजी वाटत होती. सगळ्या दुनियाचं पाहत ते काय 12 गावचं टाकायचीच नाही म्हणलं जाऊ द्या. एक 12 माणूस गावचं जाईन, पाणी 2 प्यायला जाईन म्हणजे ते. पण टाकायचीच नाही युरिया. म्हटलं बघू काय हो. होतंय आपलं. एवढ्या लोकांचा अनुभव आहे, पण तुम्हाला भीती वाटायची बुवा नको ताईंचं खराब व्हायला. बरोबर आहे ना? म्हणून ते म्हटले युरिया टाका. पण मग म्हणलं आता टाकायचीच नाही आपल्याला. मकाला पण टाकायची नाही, गव्हाला पण टाकायची नाही. टाकलीच नाही आम्ही. टाकलीच युरिया नाही शिवाय आम्ही. कसं काय आलो? युरिया शिवाय कसं काय आलं? वेळ आलं कसं काय? अनुभव आला ना. येतोय बा युरिया मला विश्वास होता शेतकरी तर खोटं बोलणार नाही सर. युट्यूब बघत होते मी. रोजचे व्हिडिओ बघते 3-4 संध्याकाळी डेली. हे मला लय आवडत्या. बंद कर मी ऐकतच नाही. मी बघते 10-11 वाजता व्हिडिओ बघते डेली. पण म्हटलं शेतकरी एक शेतकरी खोटा बोलन, 2 बोलन, 3 सगळे तर काही खोटं बोलणार नाही ना शेतकरी. हा विश्वास होता मला. म्हणून मी डिरिंग केली खर्च. म्हटलं काय हो शेतकरी खोटं बोलत नाही. एक वेळेस व्यापारी खोटं बोलन पण शेतकरी बोलत नाही खोटं. खरंय खरंय खरंय. काय वाटतंय आता युरिया शिवाय शेती यायला लागली? माझ्या होईल? उसाला पण युरिया नाही टाकली युरियावाल्यांचं सर कसं आपल्या. होईल हो आता? युरियावाल्यांचं काय होईल? काय होईल? त्यांचं कसं होईल? मग त्यांचं भविष्य आता 2 वर्ष झाले सर युरियाचा दाना शेतीला माहित नाही. तुमच्या कुठल्याच भागामध्ये असं रासायनिक- तुम्ही जर लोकांना सांगितलं, तुम्ही सांगितलं का युरिया शिवाय येतोय बा माल, का हो? तो कोणी विश्वास ठेवील का? नाही ठेवत सर. तेवढं ऊस दिले का युरिया डीएपी वगैरे असं तुम्हाला माहिती आहे का? इफको आता इफको इथं माहिती आहे सर ना? अंधार झाला. हे खत तसं तसंच वावरात तुम्हाला दिसलं असं लगेच. असं ना? हा. इफकोची कंपनी माहिती आहे ना? हा इफको कंपनी काय बनवते? 10-20 10, 20, 12, युरिया. 32 हा बरोबर आहे दाणेदार ना? बनवते. दाणेदार आणि युरिया बी बनवते ना, डीएपी बनवते. तिचे जे चेअरमन आहे, चेअरमन म्हणजे मेन
बॉस, त्यांनी एक मुलाखत दिली आणि त्यांनी त्या मुलाखतीत सांगितलं का युरिया हे विष आहे. काय आहे? विष आहे. आणि ते जमिनीमधले सगळे जे खतं आहे ते सगळे काय करतं? नष्ट करतं जमिनीमधले, म्हणजे जे सेंद्रिय कर्ब नष्ट, जमिनीचा कस नष्ट करून टाकतं. आणि तुम्ही शेतीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवला पाहिजे. तुम्ही जमिनीचा पाला पाचोळा वगैरे वापरून ते सेंद्रिय कर्ब वापरला पाहिजे. आम्ही पण सरकारला निवेदन दिलं की बाबा तुम्ही ह्या युरियावरची सबसिडी कमी करा. तर सरकार म्हणे हे गरिबाचं खत आहे, युरिया हे गरीब लोकांचं खत आहे, ते जर आम्ही बंद केलं तर गरीब लोक नाराज होतील. जसं पूर्वी रॉकेलवर सबसिडी होती की नाही, रॉकेल स्वस्त असायचं, त्याचा काळा बाजार व्हायचा, तर सरकारने सबसिडी कमी केली तर गरीब लोक नाराज झाले, बंद झाला. बरोबर नाही? आता तर बंदच झालं. पण ते बंद का झालं? कारण त्याच्यावर प्रदूषण जास्त व्हायचं. त्यांनी निसर्गाचं प्रदूषण, घराचं प्रदूषण, घरामध्ये धूर जास्त, माणसांना श्वसनाचे आजार वगैरे जास्त व्हायचे, म्हणून शासन ते बंद केलं. फायदा कोणाचा? सामान्य लोकांचा. पण त्याला तो आजारी पडल, दवाखान्यात जाईल, मग तिला पैसे खर्च करेल, तो नंतरचा विषय. पण आज त्याला फायदा होतो ना रॉकेलचा, त्याच्यामुळे ते रॉकेलवर प्रेम होतं, बरोबर आहे की नाही? तसं युरियाचं आहे. Urea is the most dangerous fertilizer. Urea mines everything from the soil. It mines the micronutrients. It mines the power of the soil. IFFCO started the program of Save the Soil campaign. In non-Hindi speaking areas and Hindi speaking area, Bhoom Bachao Abhiyan. जी. We started the program of educating farmers that you are unnecessarily using these fertilizer and you are destroying your soil. You must provide carbon to the soil through your own crop manure. You can produce your own manure. Because that time the thinking of the government was that urea is the poorest man fertilizer, and they started comparing it with the kerosene. But anyway. युरियामुळे लोकांना लगेच रिझल्ट दिसतो ना काहीतरी, लगेच हिरवा दिसतो मला. आपण त्याच्यानंतर कीड येते, लष्करी आळी, त्याचं काय? आणि त्याच्यामुळे काय झालं सर, प्रत्येक वावरात लोळा आणि घोळू झालाय आमच्याकडे. पहिले अजिबात नव्हते लोळा. युरियानी तण वाढवली, युरियानी थ्रिप्स वाढवला, लोळा आणि घोळू युरियानी तण वाढवलं, युरियानी सकिंग पेस्ट वाढवलं, बरोबर आहे ना? सकिंग पेस्ट म्हणजे किडी. समजा तुम्ही मगाशी जे म्हटले पांढरी माशी काय करते, त्या फ्लावरच्या मागून जाळी करते, आणि फ्लावरला सगळ्यात जास्त पांढरी माशी जास्त, बरोबर आहे? सगळ्यात आपल्या याच्यावर येते का पांढरी माशी? नाही, शेवटच्या नव्हती पांढरी माशी, बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही जर ठरल्याप्रमाणे 2 बेसल डोस टाकले असते त्यावेळेस बी, म्हणजे फ्लावरला 2 बेसल डोस टाकले पाहिजे. तिच्यामध्ये जी सुपीकता आहे ती टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला जो डोस आहे तो रेग्युलर द्यावा. झाड जेवढं उचलणार आहे, जोपर्यंत हायब्रिड शेती आहे तोपर्यंत तुम्हाला रेग्युलरच त्याला खाणं देणे. तुम्ही जर नैसर्गिक शेती करायला लागले आणि सगळे देशी वाण वापरायला लागले तर एका बेसल डोसमध्ये काम होईल, जसं पूर्वी व्हायचं, बरोबर आहे की नाही? म्हणजे अशा प्रकारे आपण शेतीमधला फरक समजून घेतला पाहिजे. आज विचार करा, युरियाच्या बाबतीमध्ये, रासायनिक खतांच्या बाबतीमध्ये, वॉटर सोल्युबलच्या बाबतीमध्ये आपण किती येडे झालेले. येड लागायचं बाकी, त्याच्याशिवाय शेतीच होत नाही, असं आपल्या डोक्यावर परिणाम झाला. तुमच्या डोक्यावर परिणाम होता, पहिला यांच्या डोक्यावरचा अजून गेला नव्हता. कोंबड खत टाकायचं 30-40 गोण्या युरिया, ते कोंबड खत पण बंद केलं. नाही टाकलंच नाही, टाकायचंच नाही म्हणलं. काय हो, कोंबड खतांनी नायट्रोजन वाढतो, आग पडते, आणि तो अमोनिया वाढतो ना, प्युअर अमोनियाच राहतो त्या कोंबड खतामध्ये. तुम्ही पोल्ट्री पासून जा बरं, वास येतो त्याच्यामध्ये अमोनियाचं प्रमाण खूप काय आहे, जास्त आहे. म्हणून मी नेहमी सांगतो काय की आपल्या जमिनीला गरज कशाची आहे? सगळ्या नैसर्गिक खतांची, बरोबर आहे की नाही? सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे. आता कळलं सेंद्रिय कर्बाची शेती काय असते, कळलं की नाही? युरियाची शेती करू नका, सेंद्रिय कर्बाची शेती करा, असं ते स्वतः अधिकारी सांगताय, तर तुम्ही नाही करायला पाहिजे का? बरोबर आहे की नाही? स्त्रियांनी शेतीमध्ये पुढे आलं पाहिजे, बरं का? हो, तुमचं अभिनंदन, तुम्ही यांना संधी दिली. पाणी भरायला येत नाही, मी एकटी पाणी भरते. वा 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 वा, म्हणजे सगळं पहा बरं काय चिकाटी आहे. म्हणजे खरोखर तुमचं टाळ्या वाजून अभिनंदन. म्हणजे आपलं जे काही शेती आहे त्या शेतीमध्ये महिलांचं फार मोठं योगदान. आज सरला मॅडम आहे, हो, त्यांचा व्हिडिओ बघितला मी ड्रॅगन फ्रूटचा. तुम्हाला आता तसं बनायचंय या भागामध्ये, तुम्हाला या भागाच्या सरला मॅडम बनायचंय. ड्रॅगन फ्रूटचा व्हिडिओ, ड्रॅगन फ्रूट सोडा, तुमच्या भागात जे आहे ना ते बनवा आणि त्याच्यामध्ये तुम्ही उच्च कोटीवर जा. ही सगळी यंग जनरेशन तुमच्या बरोबर आहे, लक्षामध्ये असं पीक तुम्ही पिकवले
एवढा अभ्यास करता, एवढी चिकाटी ठेवता, एवढा विश्वास ठेवता आणि यूट्यूबवर बघून SSM मागवता, हो युट्यूबवर बघून मागवलेले सर. आहे की नाही. सलाम आहे तुम्हाला, म्हणजे हे आपल्याला गरजेचं आहे. राईट. खरंच मला आज म्हणजे आनंद वाटतो की आज तुमचं पीक किती सुंदर आहे. आज संध्याकाळची वेळ आहे, रात्रीची वेळ आहे, तरी पण आपण तुमच्या शेतामध्ये आज विचार जर केला तर शेजारची मका जर पाहिली तर किडली येते काही ठिकाणी, बरोबर आहे ना. आणि तुमची मका एक नंबर आहे. हां, हाईट नाही वाढणार तिच्या, आता नाही हाईट नाही वाढ नाही, बरोबर आहे की नाही. हां, त्यांनी पण SSM वापरावं, त्यांनी पण तुमच्यासारखं आता वापरावं. म्हणते ना वापरायला पाहिजे बाई, आमची सक्सेस झाली आता म्हणायला लागले, असे दुसऱ्याला म्हणतात. म्हणताय तुम्ही खड्यात जा नंतर आम्ही खड्यात जाऊ. नाही हो, खड्ड्यात नाही हो, तुम्ही खड्ड्याच्या वर आहे. नाही नाही असं वाटतं मग सक्सेस तसं होतं का नाही. नाही. मी तुम्हाला काय बाकीच्यांना म्हटलं? काय वाटतं सक्सेस होतं का नाही. तसं नाही, मला काय म्हणायचं, रिस्क नाही घेत ना माणसं. ठीक आहे, नाही घेऊ द्या. हा रिस्क न घेण्यामुळेच मोठी रिस्क आहे. लक्षात घ्या. आपण काय म्हणतो, हो जन्माला आला ह्याला पाणी हो मेला. म्हणतो नाही का बरं असं म्हणतो, त्यांनी जीवनामध्ये कधी रिस्कच नाही घेतली, तरी म्हणतो पाणीच वाहत राहिला, बरोबर आहे की नाही. त्यांनी जर रिस्क घेतली असती तर त्याला वेगळं काही काम मिळालं असतं. खरे खोटे आपण म्हणका तयार झाली, कारण तो मेंदू वापरीत नाही. आपण हे असं एका बाजूला म्हण म्हणतो, दुसऱ्या बाजूला आपण हे बी म्हणतो की ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद बोलवले. रेडा एवढं बी त्याचं मुखी वेद येऊ शकतात, एवढी त्याच्यामध्ये ताकद आहे. आपण ती क्षमता कधी ओळखली नाही. म्हणजे आपण या सगळ्या जे काही क्षमता आहे त्या क्षमतांचा काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. वापर केला पाहिजे ना, बरोबर आहे की नाही. म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की हे जे पीक आहे ह्या पिकांमध्ये हे जे बदल दिसतं आपल्याला, बरोबर आहे की नाही. ह्या पिकांमध्ये जे बदल आहे त्याचे कारण, याचा अभ्यास हा पुढे नेला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? आज तुमचा गहू बिगर फवाऱ्याचा आला, आज तुमची मकाला फवारा किती मारली? मकाले 2 आळीचे फवारे मारलेले. अच्छा, तुम्ही याच्यामध्ये असं आता फवारे केमिकलचे वापरता ना? नाही नाही आपलेच वापरले? आपलेच वापरले. ते बी केमिकलचे नाही, नाही नाही बरं केमिकल बंदच करून टाकलं. नाही, हो फक्त आळीचा फवारा दिलेला आहे. मग ते आळायचं आहे म्हणून दिला, हा बस. ती बी गोड असते म्हणून जास्त आळी येते म्हणून बस. बरोबर आहे ना. बाकी पण ते कोणतंच आपले नाही. फवारे किती केमिकलचे नाहीच आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये काही मारायचे फवारे नाही आपले. आपण तोंड बंद करायचे फवारे मारतो. आपण काय करतो, Crop तोंडात charger चिकटपट्टी आणि मारतो food आळीच्या, charges फवारे हे बाई दिलेले खाऊ नको इथे येऊन काही, बरोबर आहे की नाही. आपण कोणाला मारित नाही. म्हणजे SCT वैदिकमध्ये जे काही आहे त्याच्यामध्ये कीटकनाशकं पण नाही आहे, बुरशीनाशकं पण नाही आहे. मग याच्यामध्ये काय आहे, बुरशीला थांबवणं किंवा किडीला थांबवणं किंवा झाडाला स्ट्रॉंग करणं, हे ताकद आहे याच्यामध्ये. म्हणजे ह्या झाडाला मातीला जर स्ट्रॉंग केलं तर तुम्हाला किडीपासून त्याचं राखण करायची गरज नाही. हेच आम्ही शिकवतो. काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? काय आता मी तर माझाच अनुभव आहे, मी तर हे कंटिन्यू चालूच ठेवणार. बरं, बाकीच्यांनी काय करावं? बाकी ज्या महिला ऐकताय विशेष करून, त्यांना जर पटलं ते करणारच. बघून पीक चांगलं आलं म्हणजे विचारणारच ना तुम्ही काय नाही पण करता. तुम्हाला आम्ही पैसे दिले बोलायचे असं नाही असं नाही. का? असंच बोला. नाही. का हो? नाही असंच बोला. तुम्हाला 10,000 रुपये देतो आम्ही. नाही तुमचे 10,000 क्षणिक आहे मला, ते त्याचा उपयोग नाही ना सर. बरं, हे माझं पीक सांगतंय ना माल कसं आहे काय आहे. आणि हे आहेत ना दिलीप भाऊ आमचे कंटिन्यू आमच्या इथे बघायला हो, खरं आहे येणार का? सगळे. खरं बोलताय की यांना पैसे नाही दिले, असं पैसे देऊन बोलताय असं नाही का? आम्ही पैसे दिले ना बोलायला. बोला आमच्यासाठी, आमची कंपनी चांगली आहे असं. नाही हा? असं नाही सर. अनुभव स्वतः घेतलाय आम्ही ना, 3 पिकांचा. 3 पिकांचा घेतलेला आहे असं. तुम्हाला असं वाटतंय का आता शेतीमध्ये भविष्य आहे? हो तेच तर मी आता युट्यूबचे व्हिडिओ बघते ना, आपण पण सक्सेस होणार असं वाटतंय शेतीमध्ये. हां, हं. आता तुमच्या आयुष्याचं समजा उतार लागलेला आहे, पण तुमचा जोश पाहता असं वाटतं तुमचं परत तरुण पण सुरू झालेलं आहे. उत्साह एवढा दांडगा आहे की तुम्हाला परत असं नाही, तरुणपणी. तशी पण शेतीत आवड आहे सर मला. पण आता तो वाढला पहिल्यापासून ना, जास्त. दुप्पट झाली ना ती. शेतीमध्ये केमिकल मध्ये जे पहिल्यापासून पिकत होतं हा. असं पिकत होतं आणि आता असं पिकायला लागले. नाही, आता ते जास्त आनंद वाटतो. वावरात चक्कर 2 चक्कर होते माझे दिली वावरात, सकाळ संध्याकाळ. काही काम नसतं मी चक्कर मारून जाणारच वावरामध्ये. तसं लेकराला भेटायचं तसं पिकायला रोज भेटायचं. चक्कर मारणारच वावरामध्ये, क्या बात आहे. घरी बसणार नाही. हा तुमचा गहू आहे, किती क्षेत्र आहे हे? 50 गुंठ. 50 गुंठे. मगाशी आपण रोड मधून पाहिलाय, हो. बरोबर आहे. काय वेगळं पण काय आहे तुमच्या गावामध्ये? एकसारखा आला. एकसारखं आहे. हो मग आजूबाजूचे गहू कसे आहे या भागात? हा एक आहे शेजारी, लहान मोठे पलीकडचे काही ओंबे किती फरक आहे दिवसांचा? 8-10 दिवसाचा असेल. हा खालचा, हो. बर. आणि तिकडे खालचे ते बरोबर. एक शेजारचा संगतचा आहे पण तो खूप हिरवा आहे आणि आमचे ओंबी परतली. अच्छा, तयार झाला. हा हा
त्यांच्याला अजून 2 पाणी लागते. तुम्हाला तुमच्या पाठीमागं दिसतंय बघा ते त्या बाजूला बघा मागं सारखा. हा ते बघा तो किती गुच्छ आहे केवढा तो असा भरपूर गोळा करा बरं तो असा भरपूर आहे सर. हा असा बघा ना असा कवळी मारा ना त्याला ती मागून तुमच्या मागं बघा भरपूर आहे असं. किती आहे ते बरेच असतील हा बरेच असतील एका म्हणजे दाण्याला तुमचे किती फुटवे आले यावेळेस तरी 5 7 7 8 7 8 असतील. सगळ्यांना मस्त ओंबे आले सारखे आले एकसारखे एकसारखे. दाणा भरला व्यवस्थित हो दाना भरलाय. बर जर आपण जर पाहिलं तुमचा गहू एवढा जड आहे एवढा वजनदार आहे तरी पण पडलेलं नाहीये. नाही पडलेलं नाही. मी रस्त्याने पाहिले बरेचसे गहू पडलेले कवळे पण गहू पडलेले कवळे गहू पडले हिरवे कवळे गहू काही पडले. वाळलेले पडले ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची की ते गहू एवढे लहान असताना देखील त्यांच्या गोंब्या बी नाही एवढे विशेष तरी पडले. आता हा खाली गहू आहे की इथं हो त्या गावासारखेच ते गहू पण तरी पडले खाली. तुमच्या गावात एवढं वजन आहे पण तरी पण खाली पडलेले नाही काय कारण असेल. त्याला आपण हे दिलं ना कृषी अमृत वगैरे दिलेले. याला काय काय वापरले याला 8 गोण्या कृषी अमृत 2 शक्ती सम्राट मिराकल दिलेले 3 SSM दिले हो 3 दिलेले. डायरेक्ट गहू टाकायच्या वेळेस त्याच्या वेळेस काहीच नाही दिलं परत काहीच नाही परत काहीच नाही. फवारे बिवारे रूट चार्जर क्रॉप चार्जर फवारे दिले 2 फक्त हो बस. का हो आणि तणनाशक मारलेले याला हा म्हणजे त्याच्या मी सॉइल चार्जर घेतलं तणनाशक होतं. मध्ये सॉइल चार्जर वा 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 म्हणजे सगळे सॉइल नियम चार्जर पाळता. प्रत्येक फवाऱ्यामध्ये. तुम्ही नियम आहे बा हा तुमचा. डायरेक्ट 20 लिटर आणलं होतं यांच्याकडून आम्ही सॉइल चार्जर. अरे एवढी डेअरिंग कोण आहे तुमच्यामध्ये एवढी युट्यूबचे बघून सर. चांगले शेतकरी कंजूसपणा करता नाही. काय आलायचं हे करायचं आणि काय ते करायचं आणि अर्धच खताच्या बाबतीत सर शेतीच्या बाबतीत मला चिंगूसपणा नाही आवडत शेत खताच्या बाबतीत. रासायनिक जरी होती ना तरी मी भरपूर टाकीत होते. एक आई दुसऱ्या आईचं दुःख जाणती हा. बा. शेतीला मला भरपूर खत ही लागतं. पण आपल्या आई घरी आहे ना? अडचण असं झालं पण खतांची अडचण नाही ही पण चालत आई आहे ना? शेतीमध्ये. हा त्या आईचं दुःख ह्या आईला कळत. शेतीमध्ये खत भरपूर लागत आहे काय पहिल्यापासून. तुम्हाला? रासायनिक होते तेव्हा पण भरपूर टाकीत होतो आम्ही. 6-7 टेलर खत टाकीत होतो आम्ही. 7 टेलर 50 गुंठ्याला. शेणखत काय शेणखत. फरक पडला त्यावेळेस आणि आताच्या उत्पन्नामध्ये नाही शेणखत बंदच केलं कुजलेलं नाही राहत ना. आताच तुम्ही एवढं शेणखत टाकायचे आणि आम्ही गहू रासायनिक करीतच नव्हतं पहिलीच वेळ सर गहू करायचं. एकदा गहू केला अख्खा झोपला होता आमचा. तेव्हा 3 एकर गहू होता सगळा झोपला. सगळा झोपला पण गहूच करीत नव्हता. आजच ह्याच वर्षी केलाय 7-8 वर्षापासून गहू या करीत वर्षी नाही. जागा कस करायला नाही म्हणलं बघू आता करून जरा बी मोड करून मुळी मोडली पाहिजे थोडं ना, मुळी मोडली पाहिजे वावराची ना. पण गहू एक नंबर आहे ना तुम्ही. पहिली बांधारा मका होती ना फ्लावर काढली त्या साईडला मका टोचली आणि रोट्या मारून गहू केला कल्टिटर मारून फक्त वावर इथं नांगरेल पहिलं काय नाही. होती फ्लावर हा नंतर त्या मका साईडला मका टोचली नंतर कल्टिटर मारलं आणि गहू टाकला. सर मागं बघा सेम एकसारखा आहे. म्हणजे आता डोरमध्ये तर दिसलच पण आता पण गहू किती सुंदर आहे. आणि दुसरी गोष्ट मी पाहिलं तुमच्या पट्ट्यामध्ये गव्हाची लोंबी आहे ना बारीक आहे बारीक आहे बारीक बारीक आहे. म्हणजे तुमचीच नाहीये सगळ्या लोकांनी. ऑल महाराष्ट्रामध्ये फिरलं ना अहो आपल्या आम्ही इपीला एमपीला जाऊन आलो सर असा गहू नाहीये. आता आम्ही प्रयागला गेलो होतो. प्रयागला जाऊन आलो दिलीप भाऊ पण होते आमच्या बरोबर. तुम्ही जाऊन आले का हो प्रयागला जाऊन कुंभाला जाऊन आलो ना असा गहू नाहीये कुठे एकदम छोटा छोटा. तुम्ही म्हणे अख्खा UP, MP देशात लई फिरून खास. आली. MP ला लई पण खास नाहीये? गहू. नाही एमपीला सुद्धा छोटा छोटा गहू आहे अगदी. आम्ही बघून आलो उत्तर प्रदेश मध्य प्रदेश सगळं फार. युपीला बघितलं आणि एमपीला पण बघितलं सर. देवा असा गहू आपल्यासारखा नाही. आमचा विषय झाला का हो दिलीप भाऊ. हाईट असा किती गहू बघा ना नाही. तुमची आताच हा हाईट पण आहे आणि तरी त्याला पोषक दिले नाही बरं का सर काहीच अजिबात. नाही. आई पोषक अजिबात दिलेलं नाही आम्ही. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत ही SCT मकाला फ्लावरला आणि याला पण वापरले काय वाटते नाही रिझल्ट छान दिसतोय ना. पीक चांगलं दिसतंय मोत्यावानी दिसतंय. आता ही दाणे म्हणजे मोतीचे फार. हा है की नाही मेरे देश की धरती सोना सोना उगले 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 हिरे मोती ते मेरे मोती देश की दिसतात आजी धरती घराहून. आहे ना म्हणजे मोती दिसतात आहे की आणि नाही? पूर्ण वंबी भरेल अशी ठासून. बर आता ही आता आम्ही काय ठरवलं सर शेणखताला जेवढे पैसे लागणार तेवढे कृषी अमृत हा. आणि आर्यन पेस्ट टाकायचं बरोबर आणि वरचे खत मग शक्ती सम्राट मिराकल वा ते टाकायचं वरच्याला. बस हा बस तेवढं करायचं. काय formula बनवला? डायरेक्ट ते टाकून द्यायचं कृषी एक अमृत. नंबर फॉर्म्युला हा क्या बात आहे. म्हणजे किती लागू ते 25,000 लागू किंवा 30,000 लागू पण ते वापरायचंच. शेणखताला तेवढं टाकून द्यायचे. 5-6 टेलर खत लागतं ना. 5-6 टेलरला तुमचं 5,000 जनावरं रुपये. नाहीये? हा? नाही. नाही जनावर नाही आमच्याकडे. वा 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 म्हणजे एकदम तुम्ही शेतीच्या बाबतीमध्ये सगळं नियम अशा आणि प्रकारे मग तेवढं शेणखत कृषी अमृत टाकून द्यायचं आधी आणि नंतर वरचे खत मग शक्ती सम्राट मिराकल ते हुमस निघालं ते टाकून द्यायचं. तुम्हाला महाग नाही वाटत का तंत्रज्ञान नाही नाही महाग असलं तरी शेतीत उत्पन्न निघत ना. जाऊ दे ना असं नाही महाग माती उजबुज व्हायला लागली ना आमची.
पहिली आणि एक तर आमचे खारं बरं, पाणी त्यांना- क्षार लई म्हणजे महाग असून तुम्ही देताय कोणाला? आपल्याच मातीला. आपल्याच मातीला देतो ना. तरी लोक कंजूसपणा करतात नाही, शेतीच आणि अमृत बाबतीत- देतोय. शेतीच बाबतीत खाताना विष कंजूसपणा नाही आवडत द्यायचो आम्हाला. तेव्हा कंजूसपणा नाही केला, तर अमृत द्यायच्या वेळेस का करायचा? नाही, शेतीच बाबतीत कंजूसपणा नाही आवडत मला करायला. वा वा वा. अशी जर प्रत्येक घरामध्ये एक महिला जर तयार झाली तर मी म्हणतो भारत यांना विचारा, हे म्हणत असेल लय खत झालं, दिलीप भाऊ आमचे म्हणतो असं म्हणलं नाही टाकायचंच. नाही पण भारत महाशक्ती होईल का नाही आणि एक्सपोर्ट होईल की नाही सगळीकडं? असं पिकायला लागले हो. हा, ते काय डुप्लिकेट कांजऱ्या आणि मांजऱ्या ते दिल्लीपर्यंत जात नाही, सडून जातं आणि ते पाठवतं एक्सपोर्टला. कसं काय जाईल ते? बरोबर आहे ना? शेतकरी म्हणे की SCT वैदिकचा गहू जो आहे तो वर्षभर त्याला किडा लागत नाही. हे जर कळलं बायांना, आया बायांना का याला किडा लागत नाही, तुमच्या गावाला रांग लागल. बघू ना आता. काय वाटतं तुम्हाला? नाही बरोबर. तुम्ही खूप हुशार आहात. तुमचा गहू आता तुम्ही ज्या पद्धतीने पिकवलेला SSM वगैरे वापरून खरोखर याची सगळ्यात मेन खासियत काय राहते माहिती का? याचा भुसा आहे ना, भुसा तो सुद्धा मऊ राहतो आणि हा जनावरांना अतिशय गोड लागतो खायला. दुसरी गोष्ट, याचं जे गहू आहे तो गहू एवढा छान लागतो खायला, तो ग्लुटेन असतं ना ते तसं चिकट लागत नाही, चपात्या मऊ होतात, वाटाणे तोडा, अशा प्रकारचे भरपूर फायदे. तर आजकाल जे विविध प्रकारच्या समस्या पचनक्रियेच्या होतात ते ह्या गव्हाने होत नाही. अशी माहिती जेव्हा शेतकऱ्यांना कळेल, त्या ग्राहकांना कळेल किंवा बाकीच्या लोकांना कळेल की शहरातल्या की हा गहू निसावा लागत नाही, ह्या गव्हाला जास्त त्रास नाही, त्याच्यामध्ये केमिकलच्या पुड्या टाकायची गरज नाही, तर तुमच्या गव्हाला मागणी किती वाढेल विचार करा ना. आणि वरून विषमुक्त आहे. वरून तो चिकट होत नाही, पोळ्या एकदम सॉफ्ट होता. तर ह्या गव्हाची मागणी, जसं पाव करतो की नाही आपण पाव, तसे तुमच्या चपात्या मऊ होणार पावासारख्या. मग विचार करा बरं तुमचे गहू कसे विकतील. बरोबर आहे ना? कोणतीही व्हरायटी म्हटले? हे पोदारे. अच्छा, तर मी अशी अपेक्षा करतो की तुमचा गहू सर्व लोक बुक करतील आणि त्याचा आनंद घेतील सगळे. सोनं पिकवा आणि सोन्यासारखं दाम घ्या. बेंटेक्स पिकवायचं लोकांना फसवायचं कुठे फेडणार आहे पाप. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. पुन्हा एकदा सगळ्या शेतकऱ्यांना तुमचा नंबर सांगा, तुमचं नाव सांगा, पत्ता सांगा. माझं नाव अलका रमेश जगताप, राहणार कोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मोबाईल नंबर 95529010 241. ओके, तुम्हाला मार्गदर्शन हे माझं नाव द्रिशल संजय गुंजाळ. मोबाईल नंबर 9604 आणि मी कधी मध्ये गावडे सरांना पण फोन करते, ते पण सांगतात, मार्गदर्शन करतात आम्हाला. ये त्याला पाण्याची गरज आहे का पाबर? याला नाही नाही काही गरज नाही. आपल्या गावांना पाण्याची पाचच गरज पाणी नाही. सर याला. हा, पाचच पाणी झाले गावाला. बाकीचे शेतकरी त्यांचे 8-9 होतात. आता आमच्या पल्लत भाऊचं इथं 7 पाटे 7-8 तुमच्याकडचे लोक म्हणतील आमच्याकडे मामोर पाणी आहे, काय पाणी फरक पडतो? भरपूर आहे आम्हाला. आम्हाला काय पाणी फायदा भरपूर आहे त्याचा? आम्हाला. अहो पण पाणी भरायला बी मजुरी लागते ना. ते पाणी भरपूर आहे आम्हाला, पाण्याला नाही प्रश्न येत. पाणी भरपूर आहे आमच्या भागात. का हो, काय वाटतं तुम्हाला हा. कमी पाण्यामध्ये झालं हे सगळं? 5च पाणी दिलेले कम्प्लीट. पाण्यामध्ये म्हणजे जमिनीचा पोत सुधारला हा, जमिनीचं बरोबर. पोत म्हणून ते सुद्धा. कमी पाण्यात झालं. हा. राहिलं. त्याशिवाय कमी पाण्यात होऊच शकत नाही. चोपन जमीन झाली असती तर त्याला 8 केमिकलचं जमीन 8 असेल नाही तर तर होऊ 7 शकत कमी नाही. कमी आपल्याकडे जातात. Focus. 7 पाणी जातात आमच्याकडे. 7 पाणी कम्प्लीट होतं गावाला असं. म्हणजे तुम्हाला काय वाटते गहू बघून ये? नाही, चांगला आहे गहू. हा, गहू छान आहे. बरोबर आहे की नाही? हा, आणि तो आयुर्वेदिकच म्हणायचा. म्हणजे काहीच नाही त्याला पण. आयुर्वेदिकच गहू म्हणायचा. हा, त्याला एक दाना सुद्धा केमिकलचा नाही, युरिया नाही, काय नाही, काय नाही, कसलंच नाही, फवारा सुद्धा नाही केमिकलचा. बरोबर आहे की नाही? म्हणजे थोडक्यात जर अशी शेती जर केली तर का बरं शेतकऱ्याला वाईट दिवस येतील? बरेच लोकांनी ना आता पाणी दिले ना, असे गहू कलांडले. हा. आता याच्यात अगोदर 8 दिवसाचा आहे तिथं केंद्रापाशी आहे, हा, तो असा कलांडलाय जाऊ मला सांगा, उभाई. जो गहू स्वतः झोपतो तो ज्याला खाऊ घालतात तोही झोपल. खरंय खोटे? हा, तोही कळलं बिगर पेल्याचं कळलं ना तो. खरंय खोटे? खरंय ना. म्हणजे जैसा खायान वैसा बने तन. बरोबर आहे की नाही? म्हणून तन करण्यापेक्षा हे सिरीवजीचं खा. बरोबर आहे की नाही? चला, बरं वाटलं, छान तुमच्याबरोबर गप्पा मारून खूप चांगली माहिती दिली. आणि तुमच्यासारखी प्रत्येक जर स्त्री जर अशा प्रकारे शेतीमध्ये पुढे आली, महाराष्ट्रामध्ये हे कुठेतरी स्त्रियांनी आता हा कारभार ताब्यात घेण्याची का हो, तरच आजची खऱ्या अर्थाने जयंती साजरी होईल. म्हणजे शिवजयंतीचा आज खऱ्या अर्थाने आज मला असं वाटतंय की इथून पुढच्या काळामध्ये आपण जिजामाताचं जास्त प्रस्त वाढवणं गरजेचं आहे. आपोआप शिवाजी जन्माला येतील.
काय वाटतं तुम्हाला? बरोबर. हो हे एक डांगर आहे का? इथून पपया आल्या होत्या तिला. हा इथून पपया आल्या होत्या. काय केलं तुम्ही याला? सगळ्यांना वाटलं काहीच नाही, फक्त कृषी अमृतचे जाते पाणी मुळे जाईल. Soil charger. झाडं पण त्यांचे ते आता विलास तुम्ही गेलते ना कॉलेजमधून, हा. त्यांना आणून लावून दिलेले आहे फक्त. काहीच नाही. हा काहीच नाही, याला काय काय टाकलं होतं? काहीच टाकलेलं नाही त्याला. मग सगळं पाण्याचं फक्त. हे काय तुमचं? ऊस आहे. याला पण वापरलेलं आहे? हा याला पण वापरले. म्हणजे याला काय काय वापरलेलं आहे? याला कृषी अमृत, शक्ती, सम्राट, मिराकल सगळं वापरलेलं. या ऊसाला? हो बघा तिकडे ऊस बघा. सगळं टाकलेलं. बापरे, काय बदल दिसतो तुम्हाला ते वापरल्यानंतर? रोप घरीच तयार केलेली घरी रोप तयार केले ऊसाचे. ऊसाचे. डोळ तयार केले घरी. पहा. सांगेल सर तुम्हाला. अच्छा बर. आता ही पपई ह्याच्यावर तयार झाली सगळे याच्यावर. हा या पाण्याने हा? हे जातात ना, आणि आपण उतरलेले झाडे सर, लावलेलं पण नाही. तुम्ही कधीतरी खाल्ला असेल पपई वगैरे ते आला असेल हा, किंवा एखाद्या टाकून- पक्षाने खाल्ला नाही, असेल टाकून दिलं घरातून बाहेर. हा, नाही, खिडकीतून टाकून टाकलं द्यायचं. असेल, टाकून बरोबर. द्यायचं, उतरले असेल. म्हणजे रायवळ आपण म्हणतो बी असंच बरोबर आहे ना. हा. ते बघा ना त्याची ताकद. हा आवाज आणि काय आकार आहे बघा ना तुम्ही. एकदम बरं. किती किलो असेल ही? ही 4.5 किलो असते, कारण जड आहे. 5 किलोची पपई लोक विसरत नाही ठेवणार हो. ही पपई पाहिलं, ही पपई का हो नक्की? डांगर एक पपई बाबा. डांगर वाटतंय direct. इकडे बघा, इकडून डांगरच वाटते. हा हा हिरवं डांगर. हा. हां तुम्ही हे बघा, याचं वजन सुद्धा आहे ना 1.5-2 किलो असं. जास्त असं हां 3 किलो असेल 3 किलो 3 किलो असं. ही 2 किलो असं. टरबूज असं एवढं 2 किलो भरतं. आणि किती म्हणजे आतून कडक. बरी आहे आता. आणि बी नाही सर तिच्यात अजिबात. हा पण एक पण बी नाही निघत. वा 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 एक वा. काय पपईत एक पण बी नाही निघत. मी लबाड पपई आहे. परत लावायची म्हणलं मग आवड काय करते. इकडून आणायचं, आपण आले. हिला जपा पहिलं, हिला आमच्या वतीने टाका SSM. खरंच जबरदस्त टाकलेलंच नाही आहे. काही. म्हणजे तुमचं इथं सॉइल चार्जर जात आहे हा आणि तुमचं SSM गेलंय, तेच ओढलंय सगळं तुम्ही. तेवढंच ओढलेलं आहे फक्त बरं. मुळ्या लांब लांब आले. जबरदस्त आहे, जबरदस्त. पपई